नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, ज्या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना 6,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये असे 12,000 रुपये मिळतात. या योजनेच्या पुढील हप्त्याबाबत अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे, ज्या अपडेटमुळे लाखो शेतकऱ्यांचे पैसे थांबवण्याचे वाचतील आणि जे या अपडेटकडे लक्ष देणार नाहीत त्या शेतकऱ्यांचे पैसे 100% बंद होतील. आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता जो आला आहे मागचा, त्या हप्त्याच्या वेळी राज्यातील जवळपास 2 लाख ते 2.5 लाख लाभार्थ्यांचे बँक खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत. का? कारण त्यांच्याद्वारे अटी व निकषांचे त्या ठिकाणी पालन केले गेले नाही. असेच तुमच्या बाबतीत देखील होऊ शकते. 92-93 लाख लाभार्थ्यांवरून संख्या आता 90 लाखांवर आली आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे त्यामध्ये ही संख्या अजूनच कमी होण्याची दाट शक्यता आहे. आता नमो शेतकरी योजनेअंतर्गत कोणते शेतकरी नक्की पात्र असणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना पुढील पैसे मिळणार आहेत, त्यासोबतच पुढील जो हप्ता असणार आहे त्या हप्त्याबाबतची कोणती अपडेट आहे का, ते पैसे कधीपर्यंत जमा होऊ शकतात. तर लक्षात घ्या, याच शेतकऱ्यांना येणार आहेत पुढील 2,000 रुपये आणि पुढील देखील सर्व हप्ते. म्हणूनच शेतकरी बांधवांनो, ही अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे, याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तर यामधील सर्वात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे बघा, पुढील हप्त्यासाठी आता तुम्हाला फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांची ऍग्री स्टॅकवर अजूनही नोंदणी नाही त्या शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची आणि धोक्याची घंटा असणार आहे. जर तुम्ही आता तुमचा फार्मर आयडी काढला नाही, ऍग्री स्टॅकवर नोंदणी केली नाही, तर तुमचे नमो शेतकरी योजनेचे पैसे 100% बंद होणार आहेत. येणारा पुढील हप्ता देखील तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार नाही. यासाठी शेवटचे 4-5 दिवस उरले आहेत. ज्या 4-5 दिवसांमध्ये जर तुम्ही तुमचे फार्मर आयडी काढले नाही, जर तुम्ही तुमची ऍग्री स्टॅकवर नोंदणी केली नाही, तर आता नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता असणार आहे तर आता हा जानेवारी महिन्याअंतर्गत जे मिळणारे पैसे असणार आहेत ते तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार नाहीत. कारण हा हप्ता याच महिन्यामध्ये मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांच्या आधीच राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्याबाबतच्या सर्व हालचाली सुरू असल्याबाबतची माहिती मिळण्यात आली आहे. यासाठी राज्याच्या कृषी विभागाकडून राज्याच्या अर्थ विभागाकडे निधी देखील मागवला गेला असल्याची माहिती मिळत आहे आणि म्हणूनच शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी करणे अत्यंत आवश्यक असणार आहे. शेवटचे काही दिवस आहेत, अन्यथा तुम्हाला आता 2,000 रुपये मिळणार नाहीत. मागील हप्त्यामध्येच मी सांगितल्याप्रमाणे जवळपास 2.5 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांना आता नमो पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला नाही आणि त्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा डेटा चेक करण्याची प्रक्रिया सुरू आहे की त्या शेतकऱ्यांनी त्यांचा फार्मर आयडी काढला आहे का किंवा त्यांचे आधार कार्डला बँक खाते लिंक आहे का, ही प्रक्रिया सुरू आहे. आणि अजूनही जर तुम्ही तुमचा फार्मर आयडी काढला नाही, तुम्ही तुमच्या आधार कार्डला बँक खाते ऑनलाईन पद्धतीने लिंक केले नाही, तर मात्र तुमचे योजनेचे पैसे हे 100% बंद होतील. तुमच्या खात्यावरती येणारे पैसे मिळणार नाहीत. त्यानंतर महत्वाचा मुद्दा, वितरण याच महिन्यात होण्याची शक्यता. मी ज्या पद्धतीने सांगितलं की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या आधीच राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. खरं तर हे मागील महिन्यातच होणे अपेक्षित होते, डिसेंबर महिन्यामध्ये, परंतु डिसेंबर महिन्यामध्ये राज्यात नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकाच्या आचारसंहिता सोबतच चालू होत्या. लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणासाठी सरकारकडे निधी कमी असल्याबाबतची माहिती मिळाली होती आणि त्या डिसेंबर महिन्यामध्येच राज्यातील विविध योजनांचा निधी वितरित करण्यासाठी सरकारच्या वतीने पुरवणी मागणी 8 डिसेंबर रोजी करण्यात आली होती. ज्या पुरवणी मागणीला 5 जानेवारी रोजी मान्यता देखील मिळाली आहे आणि त्यामुळेच शेतकरी असतील, लाडक्या बहिणी असतील किंवा निराधार बांधव असतील, यांच्या खात्यावरती पैसे सरकारला देण्यासाठी सरकारकडे निधी आलेला आहे आणि म्हणूनच नमो शेतकरी योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती याच महिन्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती आहे. आणि म्हणून शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी अत्यंत महत्वाचा आहे. मागील वर्षभरापासून आम्ही विनंत्या करतोय, सांगतोय की फार्मर आयडी काढून घ्या, फार्मर आयडी काढून घ्या. फार्मर आयडी जर नाही काढला तर फक्त नमो शेतकरी योजनाच नाही तर तुम्हाला पीएम किसान, कर्जमाफी, पीक विमा काहीच मिळणार नाही. राज्यामध्ये 2026 ला होणाऱ्या कर्जमाफीसाठी देखील त्या ठिकाणी फार्मर आयडी आवश्यक आहे. लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी ऍग्री स्टॅक नोंदणी ही तुम्हाला करावीच लागणार आहे. यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून करू शकता. मोबाईलवरून जमत नसेल, जवळील महाई सेवा केंद्रामध्ये जा, जवळील सीएससी सेंटरमध्ये जा आणि त्या ठिकाणी जाऊन तुमची ऍग्री स्टॅक नोंदणी करून घ्या, फार्मर आयडी काढून घ्या, जेणेकरून योजना सर्वच्या सर्व शेतीविषयक योजनांचा लाभ तुम्हाला मिळताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. कारण आता जर तुम्ही पीक कर्ज काढायला जरी गेला तरी देखील त्या ठिकाणी तुमचा फार्मर आयडी असणे आवश्यक असतो. म्हणूनच
शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा सांगतो, फार्मर आयडी नसेल तर योजनांचे लाभ कायमस्वरूपी विसरून जा. म्हणूनच ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती अपडेटसाठी आणि हक्काच्या माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.